नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं गावाकडच्या लॉग मध्ये. आता उन्हाळा थोडा संपत आलाय. पाऊस पडण्याच्या अगोदर थोडं घरातली स्वच्छता आणि आहारातल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावा असं ठरवले. सगळं आजूबाजूला गवत उगवलं आहे. आता स्वच्छता नाही केली तर पावसाळ्यात त्याचा भरपूर त्रास होईल. ते गवत भरपूरच वाढेल, त्यामुळे मच्छर होतील आणि ते नको आहे. घाण वास देखील नको आहे, म्हणून हे स्वच्छ करून घेते. पण ह्या गवतात मला नारळाचे एक रोप घावलेलं आहे, ते देखील आपोआपच आले. आता स्वच्छता केली ना, मी ह्या झाडांना कुंपण देखील करून घेईन, जेणेकरून झाडं कशी छान वाढतील. आता हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर कसं छान, सुंदर आणि प्रसन्न वाटते. आता पावसाळ्यात काही भीती राहणार नाही. आणि हे पहा, स्वच्छता आज झाली आणि एवढा जोराचा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला. आता पाऊस आपल्याकडे जोराचा पडो अथवा न पडो, लाईट मात्र नक्कीच जाते. पण लाईट गेली म्हणून बसून थोडीच चालणार होतं. आम्हाला बनवायचा होता आज पायनॅपलचा शिरा. तर त्यासाठी मिक्सर हवा होता, पण लाईट नव्हती. पण काही हरकत नाही, आम्ही शिरा कसा बसा बनवला देखील. आणि त्यानंतर मात्र लाईट आली, पण काही हरकत नाही, शिरा झाला. पण आम्हाला लसणी पालक देखील बनवायचा होता. पायनॅपलचा शिरा, लसणी पालक हे सगळं आम्ही कसं बसं बनवून देखील घेतलं. आणि आता सगळ्यांची जेवण खाणं झाली. जेवण खाली झाल्यानंतर ना सगळेजण सुस्तावले. ओटा आवरून घेते, नाहीतर सकाळी बरं पडेल. आता मात्र थकलं होतं. आता मात्र झोपतं असं शरीर म्हणत होतं. आता मात्र मी झोपतेच. असा झाला आजचा दिवस. उद्या भेटूया उद्याचा एक नवीन दिवस घेऊन. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.